हाय फ्रेंड, कुकिंग विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे। केळीपासून मोदक कसे बनवायचे चला तर मग बघू। तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झाले आपले। लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक। इथे मी 4 केळी घेतल्या। आपल्याला 2 केळी मॅश करून घ्यायच्या अगोदर। चमच्याने असं मॅश करायच्या। आपल्याला कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं 1 चमचा। त्याच्यामध्ये आपल्याला बदामाचे काप घालून घ्यायचे। बदामाचे काप चांगले तळले की आपल्याला याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता आपण याच्यामध्ये मॅश केलेल्या केळी घालून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये साखरही घालून घ्यायची। ओल्या नारळाचा किस केलेला आहे तोही घालून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये। आपलं हे मोदकात भरण्यासाठी सारण तयार आहे। आता आपल्याला दुसरी कढई गॅसवर ठेवायची। त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा घालून घ्यायचा। हा रवा बारीक आहे, तुम्हीही बारीकच रवा वापरा। आता आपल्याला हा भाजून घ्यायचा व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ। आता आपला भाजलेला रवा साईडला काढून घ्यायचा। आता परत 1 चमचा तूप घालून त्याच्यामध्ये आपल्याला मॅश केलेली केळी घालून घ्यायची। आता आपल्याला याच्यात साखर घालून घ्यायची। साखर आपल्याला व्यवस्थित विरघळू द्यायची। नंतर याचं पाणी झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण भाजलेला रवा आहे तो घालून घ्यायचा। आपण आता याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडंसं दुधाची गरज आहे आपल्याला। याच्यामध्ये अर्धा कप दूध घालून घेऊ। व्यवस्थित आपला रवा फुलेल मग। एक मिनिट आपल्याला गॅसवर शिजून द्यायचं। नंतर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं। नंतर हाताने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं। असा उंडा तयार करायचा त्याचा। बघू शकता तुम्ही हाताला बिलकुल चिटकत नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आपला उंडा तयार आहे मोदक बनवायला। आता मोदक बनवायला घेऊ आपण। आता तुम्ही बघू शकता हे साचा घेतला मी मोदकाचा। त्याच्यामध्ये आपल्याला बदामाचे थोडे थोडे काप टाकायचे। नंतर आपल्याला जे आपण उंडा बनवलेला आहे तो असा साईडनं लावून घ्यायचा। सगळीकडून असा व्यवस्थित दाबून लावून घ्यायचा। नंतर आपल्याला याच्यामध्ये हे आपण जे बनवलेलं सारण आहे ते घालून घ्यायचं। त्याच्यावरतून परत आपल्याला हे लावून घ्यायचं। असं व्यवस्थित दाबून घ्यायचं। बघा व्यवस्थित आपला किती छान असा मोदक तयार आहे। आपल्याला सगळे मोदक असेच तयार करून घ्यायचे।